मी बनवणार आहे पालकची दाल. मग त्यासाठी लागणारी वस्तू आहेत म्हणजे तूर डाळ, पालक, टमॅटो, कांदा आणि 2 पाकळ्या लसूण आणि थोडंसं जिरं. याला सगळ्याला कुकरमध्ये घालायचं आहे आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. पालकच्या डाळीमध्ये लागणारं म्हणजे वाटण ह्यात आहे खोबरं आणि कोथिंबीर. ह्याला मी मिक्सरमध्ये मारून घेतलेलं आहे. पालकच्या आमटीच्या फोडणीसाठी लागणारं सामान म्हणजे लसूण, कढीपत्ता आणि कांदा. आता आपण सुरुवातीला घालणार आहोत थोडंसं तेल. थोडं करून ते तेल घातलेलं आहे. त्यात आता आपण थोडंसं घालणार आहोत जिरं, ही मोहरी. ही जरा तडतडली की मग आपण पुढचा प्रकार करायला सुरू करणार आहोत. आता तुम्ही बघत असाल की भांड्यामध्ये आपण तेल घातलंय, त्यात आपण जिरा आणि मोहरी घातलंय. आता ते तेल बरं तडतडत आहे. ते तडतडायला सुरू झालं की आपण त्यात थोडे लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत. लसूण चांगलं भाजून आलं की त्यात कढीपत्ता घालणार. आता त्यात तळणीला आपण कांदा घालणार आहे आणि त्याला तांबूस होईपर्यंत आपण त्याला बऱ्यापैकी भाजून घेणार आहोत. आता हलकूसा तांबडा रंग आलेला आहे. आता त्यात आपण घालणार आहोत थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद, 4 चमचे मीठ. तुम्ही अंदाजानं त्यात तुमचं तिखट घालू शकता. आता त्याला बऱ्यापैकी फिरून घेत आहे आणि आपले पालक ते सोडून देतो. आपलं खोबरंचे वाटण घालून आपण थोडंसं गरम पाणी घालत आहोत. जेवढं कन्सिस्टन्सी जाड हवं पातळ हवं ते तुम्ही स्वतः ठरवून तुम्ही त्यात घालू शकता. ह्यात आता मी 2.5 चमचा मीठ टाकत आहे. आता ह्याला पूर्ण उकळी येईपर्यंत आपण ह्याला शिजू द्यावा. तुम्ही आता बघू शकता की